आज मी तुम्हाला इथे उन्हाळ्याकरता खास 5 किचन टिप्स दाखवते. उन्हाळ्यात बघा आंब्याचा रस काढतो, तो थोड्या वेळाने काळा पडायला लागतो. तो काळा पडायला नको असेल तर काय करायचं ते दाखवते. पुदिना आणतो, तो बरेच वेळा खराब होतो, तर शेवटपर्यंत पुदिना फ्रेश कसा ठेवायचा ते दाखवते. लिंब आणतो, ते लिंब बघा आपली सुकून जातात, तर शेवटपर्यंत लिंब फ्रेश कशी राहतील हे सुद्धा दाखवते. तसंच मँगो शेक, लस्सी, कोल्ड कॉफी करताना आईस क्यूब ऐवजी दुसरं काय घालायचं की त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ठीक होतील. वर्षभराकरता कैरीचा केस आणि आंब्याचा रस कसा स्टोअर करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता पहिल्यांदा इथे सगळ्यांच्या आवडत्या आंब्याच्या रसाची टिप बघूया. झटपट आंब्याचा रस कसा काढायचा आणि तो काळा पडायला नको असेल तर काय करायचं हे सांगते. आणि तो वर्षभराकरता स्टोअर कसा करायचा हे पण सांगते. आंब्याचा रस काढायचा असेल तेव्हा आंब्याच्या रसाच्या वरची सालं काढून घ्यायची पहिल्यांदा. हे बघा, ह्याची सालं अगदी लगेच निघतायत. हा हापूस आंबा आहे. आता अशी मी सगळी अशी सालं काढून घेते. आंब्याच्या वरची सालं काढून घेतलेली आहे. तुम्हाला इथे मी 2 सोप्या पद्धतीने झटपट आंब्याचा रस कसा काढायचा हे दाखवते. आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये आंबा आपण हाताने मऊ करून घेतो आणि नंतर त्याचा रस काढतो. त्यामध्ये सालाला खूप रस वाया जातो. पहिल्या पद्धतीमध्ये आपली जी किशणी असते ना, त्याच्यावर असा आंबा किसून घ्यायचा, म्हणजे बघा छान रस निघतो आणि प्लेन रस निघतो. सगळा असा आंबा मी किसून घेतलाय. अगदी शेवटपर्यंत छान असा किसला जातोय आंबा. आता उरलेला रस असा हाताने काढून घ्यायचा, काही वाया घालवायचं नाही. 10 सेकंदामध्ये एका आंब्याचा रस काढून झालेला आहे आणि बघा असा प्लेन निघालेला आहे, गुठळ्या नाही आहेत. त्यामुळे आपण लगेच हा रस खायला घेऊ शकतो किंवा कशात घालायचं असेल तर आपण घालू शकतो. मिक्सरमधनं फिरवायची सुद्धा गरज नाहीये. आता अजून एका पद्धतीने रस कसा काढायचा ते दाखवते. सुरीने अशा ह्या आंब्यावर रेषा मारून घ्यायच्या. असे जवळजवळ असे आपल्याला रेषा मारून घ्यायचे, खूप जवळजवळ मारून घ्यायच्या. जर तुम्ही आंब्याची सालं कडून रस काढायला घेतलात तर त्यातनं गुठळ्या भरपूर निघतात आणि नंतर त्या गुठळ्या मोडताना आपले हात दुखून येतात किंवा मिक्सर बंद काढायला लागतो. पण तुम्ही ह्या पद्धतीने रस काढलात ना, रस अगदी पटकन निघतो. आता मी अशा आडव्या सुद्धा रेषा मारून घेते, खूप जवळजवळ अशा मारून घ्यायच्या. आता सुरीनीच हा सगळा आंब्याचा गर काढून घ्यायचा. बाठ्याचा पण सगळा रस काढून घ्यायचा. हे बघा, बाठ्याचा पण सगळा रस निघालेला आहे. आता हा रस तुम्ही हाताने असा बारीक करून घ्या किंवा चमच्याने करा किंवा आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याने केला तरी चालेल. हाताने सुद्धा हा रस छान प्लेन होतो. ज्यांना अगदी मिक्सरमधनं फिरवलेला रस आवडत नाही किंवा प्लेन रस आवडत नाही त्यांच्याकरता ही पद्धत अगदी छान आहे. या दोन्ही पद्धतीमुळे जेव्हा आपल्याला खूप आंब्याचा रस काढायचा असतो तेव्हा आपले हात दुखत नाही. हा रस घट्ट होतो आणि जेव्हा तुम्ही किसून रस करता तो थोडा पातळ होतो. हा आपण किशणीने किसून घेतलेला रस आहे, तो अगदी प्लेन निघालेला आहे. आणि सुरीने अगदी बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या होत्या, त्याच्यापासून केलेला हा रस आहे. हा बघा, आता मी हे दोन्ही रस एकत्र करते. आंब्याचा रस बघा तुम्ही ठेवून दिलात की तो काळा पडतो, तर त्याच्याकरता एक महत्त्वाची टीप आहे. कायम आंब्याचा रस काढताना काचेच्या भांड्यातच काढायचा. कुठल्याही धातूच्या भांड्यात रस काढला की तो काळा पडतो आणि हवेशी त्याचा कॉन्टॅक्ट झाला की सुद्धा काळा पडतो. आणि जेव्हा तुम्हाला खूप रस काढायचा असेल तेव्हा तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल, पण रस काढून झाल्यानंतर लहान लहान काचेच्या भांड्यात तो काढून ठेवायचा. आणि जर रस उरला तर तो सुद्धा काचेच्या बाउलमध्येच काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा की त्यामुळे तो अजिबात काळा पडत नाही. तसंच दुसरी टीप आहे, ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे रसाची चव तर वाढतेच आणि रस काळा पडत नाही. तिसरी टीप अशी आहे की जेव्हा आंब्याचा रस काढतो तेव्हा जे बाठे असतात ते थोडेसे दुधामध्ये कोळून घ्यायचे आणि ते दूध ह्या रसात घालायचं की सुद्धा रस काळा पडत नाही. पण तुम्हाला दूध घालून रस आवडत असेल तर दूध घाला, नाहीतर आत्ता तुम्हाला ह्या ज्या 2 टिप्स दिल्या आहेत त्यांनी सुद्धा रस अजिबात काळा पडत नाही. बघा, तुम्हाला मुद्दाम दाखवते. हा मी काल आंब्याचा रस काढला होता, त्यातला थोडासा उरलेला होता, तो मी काचेच्या अशा बाउलमध्ये काढून ठेवलेला होता आणि हा बाउल फ्रीजमध्ये होता. बघा, अजिबात रसाचा रंग बदलला नाहीये, जरा सुद्धा काळा झाला नाहीये. जेव्हा आपल्याला फ्रीजमध्ये आंब्याचा रस स्टोअर करायचा असतो तेव्हा अशा पद्धतीने रस काढा आणि एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये तो रस घालून त्याच्यावर थोडीशी साखर घाला, नंतर घट्ट झाकण लावून तो फ्रीजरमध्ये स्टोअर करा. वर्षभर अगदी चांगला राहतो. हा आता माझा गेल्या वर्षीचा आंब्याचा रस आहे, तो फ्रीजरमध्ये होता, त्याच्यावर बघा बर्फ जमा झालेला आहे.
आता जेव्हा तो आपल्याला खायला हवा असेल तेव्हा तो फ्रीजरमधनं बाहेर काढून फ्रीजमध्ये 1 दिवस ठेवून द्यायचा की तो पातळ होतो आणि नंतर तुम्ही तो वापरू शकता. दुसरी लिंबांकरता टिप बघूया. मी ही खास करून तुम्हाला उन्हाळ्याकरता टिप सांगते. उन्हाळ्यात लिंब खूप महाग असतात आणि लिंबाचा रस तर आपल्याला सगळ्यामध्ये लागतो आणि कधी कधी आपल्याला ताजा लिंबाचा रस लागतो. उन्हाळ्यात बघा लिंब सुकतात, त्याच्याकरता काय करायचं, एका पातेल्यामध्ये असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ही लिंब अशी घालायची आणि हे पातेलं तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. लिंब व्यवस्थित बुडतील एवढं पाणी पाहिजे. अशा पद्धतीने लिंब ठेवल्यामुळे लिंब कायम पिवळी धमक राहतात, जराही सुकत नाहीत, सगळा रस निघतो. रस काढायच्या आधी असं लिंबू मऊ करून घ्यायचं, त्यामुळे सगळा रस निघतो. फ्रीजमध्ये लिंबू असेल तर लिंबू थोड्या वेळ कोमट पाण्यात घालायचं की सगळा रस निघेल. हे लिंबाचं पातेलं तुम्ही बाहेर ठेवलं तर 8 दिवस ही लिंब छान राहतील आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी बरेच दिवस चांगली राहतील. आता तिसरी टीप आहे, तो पुदिना कायम फ्रेश कसा ठेवायचा त्याच्याकरता. मी 8 दिवसापूर्वी पुदिना आणला होता, तो असा पाण्यात उभा करून ठेवून दिलेला होता. त्यातला मी पुदिना वापरलेला आहे आणि हा एवढा पुदिना उरलेला आहे, तरीसुद्धा बघा कसा छान हिरवागार आहे. जेव्हा पुदिना आणतो तेव्हा आपण पुदिन्याची पानं काढून फ्रीजमध्ये एखाद्या पिशवीत घालून ठेवून देतो, पण थोड्या दिवसांनी ती पुदिन्याची पानं वाया जातात, सगळी पानं अशी काळी पडतात. त्यामुळे पुदिन्याची जुडी आणल्यानंतर त्याची खालची देठं काढून अशी उभ्या गंजामध्ये पाण्यात उभी करून ठेवून द्यायची की पुदिना शेवटपर्यंत फ्रेश राहतो. दिवसातून 1-3-4 वेळा ह्याच्यावर पाणी शिंपडायचं, स्प्रिंकल करायचं किंवा एखादा ओला रुमाल करून घ्यायचा कॉटनचा आणि तो त्याच्यावर घालून ठेवायचा की त्यामुळे सुद्धा तो फ्रेश राहतो. आता अजून एक टिप सांगते. इथे आईस ट्रे घेतलेला आहे, आता त्याच्यामध्ये दूध घालते. जसे आपण आईस क्यूब करून घेतो तसे दुधाचे क्यूब करून घ्यायचे. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवून देते, थोड्या वेळाने ह्याचे क्यूब तयार होतील, मग ह्याचा काय उपयोग करायचा हे सांगते. दूध असं आईस ट्रेमध्ये भरून ठेवलं होतं, त्याचे आता क्यूब तयार झालेले आहेत. तुम्हाला ह्याचा तर उपयोग सांगते. मिल्कशेकमध्ये वापरू शकतो, लस्सी करतो त्याच्यामध्ये वापरू शकतो, किंवा कोल्ड कॉफी करतो त्याच्यामध्ये वापरू शकतो. आपण मिल्कशेक करतो किंवा लस्सी करतो तेव्हा मिक्सरमधनं ते आपण जेव्हा चर्न करून घेतो, फिरवून घेतो, तेव्हा आपण आईस क्यूब घालतो. तेव्हा आईस क्यूब न घालता तुम्ही असे दुधाचे क्यूब घाला. लस्सी, कॉफी, मिल्कशेक ह्यामध्ये तुम्ही आईस क्यूब घातले की ते पातळ होतं. तुम्ही असे दुधाचे क्यूब घातले की त्याला थिकनेस येतो, ते छान घट्ट होतात. असे हे क्यूब तयार करून झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये कायम ठेवून द्यायचे. तुम्ही हे कधीही वापरू शकता. तुम्ही अगदी कुल्फी करताना, आईस्क्रीम करताना सुद्धा हे क्यूब वापरू शकता. आणि जेव्हा बघा आपल्याला ऍसिडिटी वगैरे होते तेव्हा तुम्ही एखादा हा क्यूब दुधामध्ये घातलात आणि ते दूध घेतलं तर तुमची ऍसिडिटी पण कमी होईल. हा आहे कैरीचा किस. हा फ्रीजरमध्ये होता त्यामुळे घट्ट झालेला आहे. आत्ता बघा कैरीचा सीझन चालू आहे, तेव्हा असा कैरीचा किस करून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून द्या. हा वर्षभर अगदी चांगला राहतो. कैरीच्या बारीक फोडी करून सुद्धा ठेवल्यात ना तर त्या सुद्धा वर्षभर अगदी चांगल्या राहतात. मग पुढे वर्षभर आपल्याला चटणी करताना किंवा आंबे डाळ करताना हा किस उपयोगाला येतो. ह्याचं पन्हं सुद्धा छान होतं.